समुद्राला मिळाल्यावर म्हणावं त्याने. म्हणून आणि प्रकृती व पुरुष दोन्ही लय पावतात. या अनुभवापर्यंत पोहोचलेल्या महापुरुष बोलला तर त्याचे मौन भंगत नाही. त्याने कर्म केले तरी तो काहीच करीत नाही. सगळ्यात असून तो कशातही नसतो, याला ब्रह्मज्ञान म्हणतात. सगळ्यामध्ये असतो, सगळ्यात असून तो कशातही नसतो. बघा, सगळ्यामध्ये असतो पण तो कशात, हे मदतची सव झाली. बरी म्या नाही केले, करतो पण मी केलं हे त्याच्या वृत्तीमध्ये नसतं. बघा, सगळ्यात असून तो कशातही नसतो, याला ब्रह्मज्ञान म्हणतात. कर्म केले तरी तो काहीच करीत नाही. कर्म करतो पण काहीच करत नाही, काहीच करत नाही, करताना दिसतो. त्याच्या वृत्तीमध्ये नसतं मी हे केलं. त्याला म्हणे कर्म करणार ना तो. साधू संतांनी आपलं कर्म केली नाहीत का? सगळ्यांनी केली, पण त्यांच्या वृत्तीमध्ये मी केलं असं नाही. राम करतो आता हेही नाही. प्रथम म्हणावं लागतं राम करतो, राम करतो. किती दिवस म्हणायचं राम करतो, राम करतो, नाही का? येते ना लक्षात, माझी भाषा समजते ना. आता राम करतो हेही नाही. आपण म्हणतो राम करता म्हण, राम किती दिवस म्हणणार राम करता म्हण. त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. आणि शिनता ती बाह्य उपायी जण अपायी पडता ती. अरे आपल्या जवळच आहे. त्याला फक्त एकदा जाणला की आता तैसा हृदयामध्ये मी रामू. हे कुठपर्यंत म्हणत राहायचंय? तेच म्हणत पाठ करायचं आणि ते म्हणत राहायचं का? तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू का भ्रांताशी कामू विषयावर. त्याच्याही पलीकडे जायचंय. आता काहीच आठवत नाही. हृदयामध्ये आहे का, सर्व व्यापक आहे का, कुठे आहे हेही आठवत नाही. आठवत गेले भाव. पण आपलं कसं माहितीये का? आपलं फक्त कसं सांगायला लागलं की हा नाही कळलं तरी काय म्हणतो, हा कळलं. अर्जुनाला असे झापड मारले दुसऱ्या अध्यायामध्ये, म्हणतो एक तर तू जाणता म्हणतो आणि नेमते पण सोडत नाही. म्हणजे ज्ञानी समजतो पण अज्ञान काय सोडत नाही ना तू. आणि तुम्हाला नीतीच्या गोष्टी सांगतो. ही आपली कोणाची तराई? अर्जुनाची, आपली तराई. आणि प्रकृती व पुरुष दोन्ही लय पावतात. या अनुभवापर्यंत पोहोचलेला महापुरुष बोलला तर त्याचे मौन भंगत नाही. जो त्या अनुभवापर्यंत पोहोचलेला आहे तो जरी बोलला तरी त्याचे मौन भंगत नाही. तुम्हाला आता म्हटलं होतं ना, मौन पाळा. काय मौन पाळा म्हणजे काहीच बोलायचं नाही, मौन आहे का? देवा वाचून काही आता बोलण्याची नाही. आणि ते तरी का बोलायचं? मौन म्हणजे मौनच. पण असं मौन समजू नका. एक जण गेला देवाकडे, आपला साधूकडे. तो म्हणाला मला भगवंताची प्राप्ती करायची आहे. अरे म्हणला सोपं आहे. तो म्हणला मौन पाळायचंय. एवढंच बोलला बरं का. ते येड फक्त असं ऐकलं, फक्त मौन पाळायचंय. 3 वर्ष बोललंच नाही काही. कधी असं होऊ नये म्हणून तुम्हाला सावध करतोय. नाही तर उगाच यायचं माझ्यावरती. 3 वर्ष काही बोललंच नाही. आणि 3 वर्षानंतर माणसं बोलायला गेले, त्याला बोलवायला गेले. ते बोलतंय कुठे? काय झालं? ते मुक झालं. हे मौन काय? चालती बोलती समाधी असावी, नाही का? मौन म्हणजे देवा वाचून काही आता बोलण्याची नाही, त्याला मौन म्हटलेलं आहे. ते तरी का देवाचं तरी का सारखं? जर आता एकरूप झालं, स्वस्वरूपाला जाऊन जर मिळाला जीव, तर आता परत राहिलंच काय? आता बोलायचं तरी काय राहिले आता? त्याने कर्म केले तरी तो काहीच करीत नाही. सगळ्यात असून तो कशातही नसतो, याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आकाराला आलेले सगळे नाश पावते, पण वस्तूंना आत बाहेर व्यापणारे परमात्मा स्वरूप जसेच्या तसेच असते. हे आत बाहेर म्या कोंदले. ते डोळ्याने पाहावे असे वाटते पण ते तसे पाहता येत नाही. जे जे काही आकार घेऊन आलेले असते ते अखेर नाश पावते, पण परमात्मा स्वरूप मात्र सदा सर्व काळ जसेच्या तसेच राहते. जे सर्व वस्तूंचे सार तत्व असते ते पूर्णपणे सत्य असते. ते कधीच खोटे होत नाही. ते सदैव सगळीकडे भरून राहते. तेच भगवंताचे स्वतःचे रूप होय. त्याला स्वरूप असे म्हणतात. स्वरूपाचा अर्थ लक्षात ठेवा कायमचा. स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप असे म्हणतात. शिवाय त्यास आणखी पुष्कळ नावे आहेत. स्वरूपाला ओळखण्यासाठी नाम हा एक संकेत आहे.
त्याची कल्पना येण्यास दृष्टांत द्यावा लागतो, परंतु ते स्वरूप सर्व नामांच्या व दृष्टांतांच्या पलीकडे अगदी जशीच्या तशीच असते. तुम्ही नावं जरी घेतली तरी ती नावं तर खरं बघाल ती नावं सुद्धा त्याची ती खरी नाही. लक्षात घ्या काय सांगितलं बघा. स्वरूपाला ओळखण्यासाठी नाम हा एक संकेत आहे, म्हणजे ते शब्द पण नाहीत. बघा किती सोपं आहे. तो काय आहे? संकेत आहे. चला ज्ञानेश्वरीकडे 17वा अध्याय 23वा श्लोक. ते कीर अनाम आजाती, ते कीर अनाम, त्याला नाव नाहीच. आता आपण म्हणतो नाव घेतलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, ते सुद्धा ते कीर अनाम आजाती अविद्या वर्गाच्या राती माझी वळखावया श्रुती खून केली. ती फक्त खून आहे याची. कारण कसं बोटाने दाखवू तुला? घ्या अनुभव गुरुच्या मुला बोटाने पण दाखवतो आपण. बोटाने दाखवू म्हणजे शब्द वापरावा लागणार आहे, म्हणजे तो शब्द पण नाही, तो फक्त काय संकेत आहे. काय संकेत आहे. आता मला सांगा, जर समजा आता शब्दाने जर भगवंत कळत असता, शब्दाने जर भगवंताची समजा प्राप्ती होत असती, तर मुख्याने काय करावं? काय करावं मुख्याने? म्हणून ते कीर अनाम आजाती, त्याला कुठली जात नाही, त्याला कुठलंही नाव नाही. ते कीर अनाम आजाती. जर नावच नाही तर मग आता म्हटलं का असं नाव घेऊन आपण सांगू शकतो का? मग ते नाव घेतल्यावर देऊ शकतो का? कारण नावच नाही. ते कीर अनाम आजाती अविद्या वर्गाचे राती. जरी म्हटलं असलं समजा नाव दिलं असलं तरी ते अविद्या वर्गाच्या राती, ज्या अविद्याच्या वर्गाच्या रात्रीत जे पडलेले आहेत त्यांना काही त्याचं ज्ञान नाहीये, त्यांच्यासाठी फक्त तो संकेत केलेला अविद्या वर्गाच्या राती माझी, म्हणजे मला माझी वळ. ते कीर अनाम आजाती अविद्या वर्गाच्या राती माझी वळखावया श्रुती खून केली. श्रुतीने फक्त खून केलेली आहे ती. आता तुम्ही ज्या टायमाला गावी जाता त्या टायमाला दगडावर लिहिलेलं असतं ना किती किलोमीटर आहे म्हणून, बरोबर? मग आता ते फक्त काय करायचं? वाचत बसायचे ना तिथं उभं राहून, नाही का? ते फक्त संकेत केलेलं आहे तिथं फक्त, नाही काय? म्हणजे ते काय वाचत बसायचं नाही, तिथे काय पाठ करत बसायचं. बहुत केले पाठांतरण वर्म राहिलेशे दूर. स्वरूपाला ओळखण्यासाठी नाम हा एक संकेत आहे, कळालं ना? आता त्याची कल्पना येण्यास दृष्टांत द्यावा लागतो, परंतु ते स्वरूप सर्व नामांच्या व दृष्टांताच्या पलीकडे अगदी जसेच्या तसेच असते. सर्व दृश्य पदार्थांच्या आत बाहेर ते स्वरूप भरून आहे, तरी पण मग आता शब्दाने नाही कळणार. समजा ते काय सांगितलं, आता शब्दाने नाही कळणार, त्या नामाने कळणार नाही, कशाने कळणार नाही. मग कशाने कळणार? फक्त आणि फक्त अनुभवानेच कळणार. बस अनुभव आले अंगा ते या जगात प्रसिद्ध. सर्व दृश्य पदार्थ म्हणून सद्गुरु वाचोने सापडे ना सोय, संताविन प्राप्ती नाही. सद्गुरु वाचोने सापडे ना सोय, किंवा सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली आणि काय दाखवली? निज वस्तू, म्हणजे तुझ्याच जवळ आहे ती निज वस्तू दाविली. कुणाची? आणि आपण अजून कुणाकडे बघतोय? दुसऱ्याकडे बघतोय. पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. आणि काय? माझे सुख मज दाविले डोळा. आपल्याला सुख कधी होतं? दुसऱ्याचं बघितल्यावर का आपलं बघितल्यावर? दुसऱ्याचं बघितलं लय सुख होतं आपल्याला. अरे तुझ्याजवळच आहे ते. माझे सुख मज दाविले डोळा. माझं सुख होतं ते मला डोळ्याने दाखवलं, बाकी काय केलं? पण आपल्याला दुसऱ्यांचं बघितल्यावर डोळ्याला बरं वाटतं. वा वा वा, आपलं राहतं मग झाकून. काय ते म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, काय आपलं बघा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. खरी आहे म्हणी, तुम्ही झाकून ठेवलं आणि तुझ्या जवळच आहे, पण तिकडे काय तुझं लक्ष? फक्त चाललंय नुसता बॉम्बाट. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून आहे. तो कुठं हृदयात बघतो? तो बाहेरच बघतो. सर्व दृश्य पदार्थांच्या आत बाहेर ते स्वरूप भरून आहे, तरी पण सर्व, म्हणजे जुन्या लोकांच्या म्हणी आहेत ना, तर खरं सांगू तुम्हाला, तो वेद बोलत होते, पण त्यांना कळत नव्हतं हे वेद आहे का श्रुती आहे का ग्रंथ आहे, ते त्यांना मात्र कळत नव्हतं. फक्त एवढंच. आणि ते वेद बोलायचे,
बघा आता पूर्वीची माणसं म्हणायची स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तुमच्याही मनी पाठ आहेत, पण कधी आपण विचार त्याचा केला नाही आणि करायचं नाही. मग स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे काय? स्वतःचा देव स्वतःच पाहायचा आहे, दुसऱ्याकडूनही पाहायचा नाही आणि दुसऱ्याचाही पाहायचा नाही. आपला आपणच देव आपल्याच डोळ्याने आपण पाहायचा आहे. सर्व दृश्य पदार्थांच्या आत बाहेर ते स्वरूप भरून आहे, तरी पण सर्वसामान्य लोकांपासून ते गुप्त आहे. प्रत्येकाच्या अगदी जवळ असून देखील ते त्यांना नसल्यासारखे झालेले आहे. भगवंताचे हे वर्णन ऐकून सामान्य माणसाला वाटते की भगवंताला डोळ्यांनी पाहावे. कधी कधी आपण वर्णन ऐकतो देवाचं, असं असा देव आहे, तसा देव आहे, कमरेवर हात ठेवतो वगैरे वगैरे. मग आपल्याला काय वाटतं की हे भगवंताचं वर्णन आपल्याला सामान्य माणसाला काय वाटतं, भगवंताला डोळे भरून पाहावं बरं. परंतु डोळ्यांनी त्यास बघायला जावे तर जिकडे तिकडे केवळ दृश्य तेवढे आढळते. देव दिसतो का त्याच्यामध्ये? नाही ना. काय आढळतं? दृश्य दिसतं. आणि देव कसा आहे? अदृश्य आहे. मग अदृश्य दिसतं का तेव्हा? नाही ना. म्हणजे या डोळ्यांचा विषय नाही अदृश्य पाहण्याचा, फक्त आणि फक्त आपला अनुभवच कामाला येणार. दृश्य हा दृष्टीचा विषय होय. वस्तू दृश्य होऊन डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली म्हणजे आपण वस्तू पाहिली असे वाटून संतोष होतो, पण केवळ डोळ्यांनी पाहणे हे काही खरे पाहणे नव्हे. जे जे डोळ्यांना दिसते ते ते नाश पावणारे असते असे सांगणारे श्रुती वचन आहे. बरं, आता आपण मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही जे देव पाहता ते खरंच डोळ्याने पाहता का देवामुळेच देव पाहता? येतंय लक्षात ना माझं बोलणं? तुम्ही डोळ्याने देव पाहता का देवामुळेच देव पाहता? मग तुम्हाला पहिलं डोळे ओळखायचे का पहिला देव ओळखायचा? पहिला देव ओळखायचं. कारण देवानी देव पाहण्यासाठी फक्त काय केलेलं आहे, हे जे डोळे आहेत ना, डोळे तुम्हाला सांगतो कसं आहेत माहितीये का, की जोपर्यंत आता तुम्ही बाहेरचे जे दृश्य बघणार आहे ना, बाहेरचं दृश्य, ते कसं पहिले तुमची नजर त्या दृश्यावरती जाणार आणि ते दृश्य परत आतमध्ये जाणार आणि आतून मग तुम्हाला आतून आवाज येणार, ते मी आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग तुम्ही आत हरी आणि मग बाहेर पण हरी, आत हरी आणि बाहेर हरी, आणि हरीने कोंडिले घरी. म्हणजे आत आणि बाहेर. आता मला सांगा, आता इथं आपण काय पाहतोय की जे जे डोळ्यांना दिसते ते ते नाश पावणारे असते असे सांगणारे एक श्रुतिवचन आहे. बघा, श्रुतिवचन काय सांगतं, यद दृष्टम तद नष्टम. बघा, यद दृष्टम तद नष्टम म्हणजे जे जे आपण दृष्टीने पाहतो ते ते सगळं काय आहे, नाशिवंत आहे. हा, तुम्हाला ते सांगायचं राहिलं ना, आपण डोळ्यांनी पाहतो देवाला का देवानीच देव पाहतो? तर देवाने देव कसा? बघा, आता तुम्ही जर म्हणत असाल डोळ्याने देव पाहायचंय, बरोबर आहे. आता सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्हाला काय दिसतंय का? नाही. मग आता तुम्हाला वाटण की आपण प्रकाशाने पाहतो. माझा प्रश्न तुमच्या लक्षात आहे ना, देवाने देव पाहायचा आहे का डोळ्याने देव पाहायचा? बरोबर, हा प्रश्न बरोबर आहे. मग आता त्याचं उत्तर, कशाने आपण पाहतो देव? तर आता तुम्ही म्हणाल की मग प्रकाशाने पाहतो. आता डोळे उघडे ठेवा आणि प्रकाश घालवा, तरी बघणार तुम्ही देव पाहतो. हे प्रश्न कोणाचे आहेत? आपलेच आहेत, आपल्याला पण. आता ही आपली काय आहे, आतापर्यंत अभ्यास झाला, आता ही उलट तपासणी आपली सर्वांची. म्हणजे ज्या अर्थी समजा डोळ्याने जर पाहत असतो समजा, तर तुम्ही एखाद्या वेळेला डोळ्याने पाहतो, बरोबर आहे. मग आता डोळ्याने पाहतो तर समजा लाईट बंद करा आणि डोळे उघडे ठेवा, तरी दिसेल का? नाही, बरोबर आहे. मग कशाने पाहतो? देवाच्याच प्रकाशाने देव पाहतो. आणि तो प्रकाश कुठे आहे? आपल्या आतमध्ये. लक्षात घ्या. आणि तो प्रकाश जोपर्यंत ह्या डोळ्यात येत नाही, डोळ्यांच्या खुबीमध्ये, तोपर्यंत आपण
पाहू शकत नाही डोळ्याने जेव्हा. कारण देव कुठे आहे? आत आहे. मग तो आतल्याचं काय करायला पाहिजे? हे इथं आपल्या डोळ्यातले आतले बुबुळ असतात ना, तिथं ती जी शक्ती आहे, जे चैतन्य आहे, ते तिथं पहिले यावं लागतं आणि तेव्हा तो पाहू शकतो. मग आता समजा मी मृत्यू पावलेला माणूस आहे, त्याला पण डोळे आहेत ना, मग तो डोळ्याने पाहू शकेल का? नाही. ज्याच्याद्वारे तो पाहणार होता ते काय केले? निघून गेले, म्हणून तो पाहू शकत नाही. मग याचा अर्थ देव पाहायचा असला तरी देवामुळेच देव पाहायला मिळणार आहे आपल्याला, डोळ्यांनी पाहता येणार नाही. कळालं ना? आता क्लिअर झालं पाहिजे. इस पॉइंट को नोट नाही क्लिअर. ते म्हणतात ना नाही ते वकील म्हणतात ना, आता यांना आजपासून क्लीन चिट, तसं तुमचं सगळं इथं काय झालं पाहिजे? इकडे क्लीन चिट झालं पाहिजे, नाही का? जे जे डोळ्यांना दिसते ते ते नाश पावणारे असते असे सांगणारे एक श्रुती वचन आहे. काय? येत द्रष्टम तद नष्टम, म्हणून डोळ्यांना जे दिसते ते स्वस्वरूप नव्हे, स्वरूपाच्या ठिकाणी भास नाही. आता जे मी तुम्हाला सांगितलं पुढे येणार आहे बरं का, म्हणजे तुम्हाला सोपं जावं म्हणून अगोदर सांगितलं. देवानीच देव पाहायचं आहे आपल्याला. स्वरूपाच्या ठिकाणी भास नाही, दृश्याच्या ठिकाणी भास आहे, मिथ्यापण आहे. भास नाशिवंत असतो असे वेदांत शास्त्र सांगते. आपण जेव्हा डोळ्याने पाहतो तेव्हा फक्त दृश्य दिसते. सद्वस्तू किंवा आत्मस्वरूप कला दृश्याहून अगदी वेगळी आहे. स्वरूपानुभव आला म्हणजे सद्वस्तू दृश्याला आत बाहेर व्यापून आहे असे दिसते. स्वतःच्या स्वरूपानुभव म्हणजे स्वतःचा रूपाचा अनुभव आला म्हणजे सद्वस्तू दृश्याला आत बाहेर व्यापून आहे असे दिसते. दृश्याला म्हटलंय आत बाहेर, म्हणजे हे समजा दृश्य आणि त्याच्या आत बाहेर काय? आत हरी बाहेर आली. स्वस्वरूपाला कोणताही आभास नाही, कोणताही गुण नाही, म्हणून त्यास ओळखण्याची काही खूण सांगता येत नाही. बघा, स्वस्वरूपाला कोणताही आभास नाही, कोणताही गुण नाही, म्हणून त्यास ओळखण्याची काही खूण सांगता येत नाही. असे जरी असले तरी ते स्वरूप आपल्या निकट आहे यात शंका नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, स्वस्वरूपाला कोणता आभास नाही, म्हणजे समजा थोडक्यात आकार नाही वगैरे, गुण नाही, कोणताही गुण नाही, म्हणून त्याला ओळखण्याची काही खूण सांगता येत नाही. जर समजा आकार असता, त्याला गुण असतं, तर आपण म्हटलं असतं अशा अशा गुणाचा देव आहे, नाही का, अशा अशा आकाराचा आहे, म्हणून ते काही त्याची खूण काही सांगता येत नाही. असे जरी असले तरी स्वरूप आपल्या निकट आहे यात शंका नाही. जरी असं असलं तरी तो आपल्याच होतो. बघा, आता काही जण म्हणतात देव नाहीच आहे, म्हणून काही देव नाही का? काही म्हणतात देव आहे, बरोबर आहे, मग आहे ना. मग नाही म्हटलं तरी आहे, आहे म्हटलं तरी आहे. म्हणजे कोणाच्या म्हणण्यावर आहे का देव अवलंबून? नाही ना, कोणाच्याच म्हणण्यावर अवलंबून नाही. आता दृष्टांताने त्या स्वरूपाच्या थोडी कल्पना देतात. आपण आकाश पाहतो त्यावेळी आपल्याला आकाश दिसले असा भास होतो. आकाश वेगळेपणाने आपल्याला दिसतच नाही, कारण सर्व बाजूंना ते पसरलेले असते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व दृश्य वस्तूंना सगळीकडे आत व बाहेर व्यापून आहे. भगवंताचे स्वरूप पाण्यात व्यापून आहे, पण ते भिजत नाही. बघा, आता भगवंताचं स्वरूप कसं आहे? भगवंताचे स्वरूप पाण्यात व्यापून आहे, पण ते भिजत नाही. आता मला एक दृष्टांत इथं आठवला. एक साधू आंघोळीला गेला. एक साधू आंघोळीला गेला, आंघोळ करून आला, पण त्याचं अंग काही भिजलं नाही. कसं काय? तुम्हाला आता इथं सांगितलं त्याच्यावरून कळालं पाहिजे. आंघोळीला गेला, आंघोळ केली, पण त्याचं अंग भिजलंच नाही. कसं काय? म्हणजे तो आता आपल्याला आकाराचा समजत नाही, गुणाचा समजत नाही, असा आपल्याला झालं पाहिजे. तेव्हा मग आपल्याला समजायचं आपण की आपण स्वस्वरूपाकार झालेलो आहोत. पहा, भगवंताचे स्वरूप पाण्यात व्यापून आहे, पण ते भिजत नाही. पाण्यात व्यापून आहे भगवंताचं स्वरूप, पण ते पाण्यात भिजत नाही. कसं? परत तुम्हाला तुमच्या तो दृष्टांत लक्षात नाही आला तर दुसरा सांगतो. चिंदेवा म्हणतात की तुम्ही 3-3 दृष्टांत सांगतात ना, तेव्हा आमच्या डोक्यात कुठंतरी घुसतं, म्हणून आता दुसरा सांगतो दृष्टांत. ते नाही साधूचं समजलं ना, बरोबर? आता बघा, भगवंताचे स्वरूप पाण्यात व्यापून आहे, पण ते भिजत नाही. हा, आता इथं पाऊस पडला, पाऊस पडून गेला, आणि याला तुम्ही आता हात लावा, ते भिजलेले दिसेल का तुम्हाला? हे आत्मस्वरूप आहे. पाऊस पडून गेला, पण तिथे तुम्हाला काय ओलं झालेलं दिसेल इथे? हे भगवंताचं स्वरूप आहे. बरं, आता इथे आगणी लावला कुणीतरी,
अग्नी झाला, होऊन गेला. आणि मग आता तुम्ही तिथं हात लावायचा, आता इथे तिथे त्याला तेच वाटेल किंवा असा हात भाजेल का आपला? नाही. म्हणून अग्नी पाण्याने भिजत नाही आणि उष्णतेने जळत नाही. आता कळालं ना? भगवंताचे स्वरूप पाण्यात व्यापून आहे पण ते भिजत नाही. पृथ्वीमध्ये ते व्यापून, म्हणजे आता वरून पाऊस पडतो, सगळं काही पडतंय, पण त्याच्यामध्ये आहे ना ते, आहे ना ते, म्हणजे पोकळे आहे म्हणजे ते आहे ना. मग आपण हात लावायला गेलो तर ते हाताशी लागत नाही, म्हणजे हातवाला होत नाही आपलं. पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे पण झिजत नाही. पृथ्वीमध्ये व्यापून आहे पण ते झिजत नाही. ते जसं आहे तसं झिजतं. काय? दगड गोटे माती वगैरे ते झिजतं, पण जे आत्मस्वरूप आहे ते कधी झिजत नाही. अग्नीमध्ये ते व्यापून आहे पण जळत नाही. अग्नीमध्ये व्यापून आहे पण ते जळतं का? नाही. मग सांगलं उदाहरण तुम्हाला, तिथं हात लावा, ते जळत नाही. ते चिखलामध्ये व्यापून आहे पण बुडत नाही. चिखलामध्ये पण व्यापून आहे पण ते त्याच्यामध्ये बुडत नाही. वाऱ्यामध्ये व्यापून आहे पण उडत नाही. सोन्यामध्ये व्यापून आहे पण सोन्याप्रमाणे त्याचे दागिने घडवता येत नाही. बघा, सोन्यामध्ये आहे व्यापून, व्याप्त आहे. व्याप्त आहे म्हणजेच परमात्मा आहे, लक्षात ठेवा. ही जी पोकळी आहे ना, ते लक्षात ठेवा, म्हणजे परमात्मा आहे. म्हणून हात लावल्यावर भिजत नाही किंवा नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दती. आता एखादा जर आला म्हणला, मी आता ना ह्याला, मी हे जे दिसतं ना ह्याला मारून टाकतो, अरे तुझे येड्या हात दुखतील पण ते कधी तुझ्याने मारणार नाही. म्हणजे ज्याचा आत्मस्वरूप कधी जन्माला येत नाही आणि मरतही नाही, नाही का? ते चिखलामध्ये व्यापून आहे पण बुडत नाही, वाऱ्यामध्ये व्यापून आहे पण उडत नाही, सोन्यामध्ये व्यापून आहे पण सोन्याप्रमाणे त्याचे दागिने घडवता येत नाही. अशा प्रकारे सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना व्यापून असणारे स्वरूप भेदरहित व सम आहे. भेदरहित म्हणजे भेद नाही आणि सम आहे. त्यामध्ये अहंता भेद निर्माण करते. मग भेदरहित आहे, भेद नाही, मग आपल्याला भेद का दिसतो? प्रश्न यावा ना आपल्याला. उलट तपासणे आता आपली. भेद नाही आहे, ते भेदरहित आहे, मग आपल्याला भेद का दिसतो? अहंकारामुळे. मी म्हटलं की तू आला, मी म्हटलं की तू आला, आणि इथं मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकच घोंगडी पांघरू आली, इथं एक पाहिजे. पण मी तूपणा कशामुळे आला? मी म्हटल्यामुळे. मी म्हटल्यावर ऑटोमॅटिक मीच्या सापेक्ष तू आलाच, सुखाच्या सापेक्ष दुःख आलंच. त्यामध्ये अहंता भेद निर्माण करते. मी ब्रह्म आहे, ही सुद्धा अंत आहे बरं का. मी ब्रह्म आहे, ही सुद्धा अंताच अहंकारच आहे. मी ब्रह्म आहे कारण मी आला ना परत तिथे. मी म्हणजे तो वेगळा झाला दुसरा. मी ब्रह्म आहे, ही अंताच आहे. खालच्या पातळीवर मी दिया आहे असे रूप ती घेते. ती नाना कल्पना करते, शब्दज्ञानामध्ये रमते. शब्दज्ञानामध्येच रमलेले भरपूर आहेत बरं का. शब्दज्ञानामध्ये म्हणजे ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, अमुक आहे, तसं आहे, पण त्याच्या काय त्या अनुभवाला काय आलेलं नसतं. ते शब्दज्ञानामध्ये रमते. कुठेतरी शास्त्रामध्ये एक शब्द हे आहे, शब्द ज्ञानम महाजाळ. म्हणजे जसं शब्द ज्ञानम, शब्दाचं जे ज्ञान आहे ते महाजाळ, म्हणजे जाळ आपण जे का जाळी असते ना मोठी अशी कुठे शेतामध्ये वगैरे, नुसतं घनदाट असे नुसतं अरण्य असतं, ते शब्द ज्ञानम महाजाळ म्हणजे पूर्ण अरण्यासारखं असतं. त्याच्यामध्ये मग आता त्या अरण्यात जर एखादा गेला तर ते किती दिवसांनी बाहेर येईल? आत घुसल, बाहेर येईल का? म्हणजे अडकला ना. तसं शब्दामध्ये सुद्धा अडकायचं नाही. शब्द ज्ञानामध्ये रमते, अन्वय व व्यतिरेक करीत सुटते. हे सगळे बाजू सारून निशब्द स्वरूपाशी अनन्य व्हा. अशा रीतीने सदा सर्व काळ सर्व ठिकाणी घनदाटपणे भरून राहिलेले स्वस्वरूप अनुभवाच्या कक्षेमध्ये आपण आणणे कठीण असते. बघा, अशा रीतीने सदा सर्व काळ, सदा म्हणजे सतत, आणि सर्व काळी सर्व ठिकाणी घनदाटपणे भरून राहिलेले स्वस्वरूप अनुभवाच्या कक्षेमध्ये आपण आणणे कठीण असते. आता हे काय सांगितले? घनदाटपणे भरून राहिलेले स्वस्वरूप म्हणजे जिथं पाहाल तिथं काय असणार आहे? ब्रह्मच असणार. आणि ते कसं आहे? घनदाट. आता तुमचं एखादं 100 किलोचं पोत आहे, 100 किलोचं पोत आहे. आता 7-8 किलो शिल्लक राहिलं, तेव्हा तो काय म्हणतो? उचल आणि आपट, आणि काय कर, ते 10 किलो राहिलेले ते सुद्धा टाका, बरोबर.
आता ते टाकल्यामुळे वरून आपण काय करू, बांधता येत नाही, मग काय म्हणतो आपण, टाच. काय म्हणतो, टाच वरून. का, आता ते कसं झालेलं आहे, पूर्ण भरलंय ना. बरं, आता तुम्हाला असं वाटलं की आता ते जे गहू भरले ते आता समजा आपल्याला खाण्यासाठी काढायचे, आणि त्याच्यात जर हात टाकला तर तुम्हाला गहू मिळतील का आणखीन काय मिळेल? गहू मिळेल का ज्वारी मिळेल? त्याच्यात काय मिळेल? गहूच मिळणार. त्याला म्हणलं भरला घनदाट हरी दिशे. जसं गव्हाच्या पोत्यामध्ये गहूच दिसतात तसं ह्या ब्रह्म जगामध्ये संपूर्ण ब्रह्मच दिसतं. ते पण कसं आहे, घनदाट. जसे ते ते आपलं गहू जशी काय झालेली आहे, एकमेका आतमध्ये घनदाट, आणि हात घातले की काय लागणार आहे, गहूच लागणार आहे. तसं कुठेही हात टाकला तरी काय लागणार आहे, ब्रह्मच लागणार आहे आपल्या हाताशी. अशा रीतीने सदा सर्व सर्व ठिकाणी घनदाटपणे भरून राहिलेले स्वस्वरूप अनुभवाच्या कक्षेमध्ये आणणे कठीण असते. त्या भेदरहित स्वरूपामध्ये अहंता भेद निर्माण करते. काय, कोण, अहंता म्हणजे मी. खरे म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अहंकार नाहीसा करून त्याच्याशी समरस व्हावे लागते. बघा, त्या भगवंताचा, त्या स्वस्वरूपाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर पहिलं काय नाश करायला पाहिजे, अहंकार. काय, अहंकार. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. अखंड होता बरं का, आपल्याला तर कसला कधी मधी फक्त इथे येईल तेवढ्या पुरता तरी, पण तो अखंड शेजार होता. तो देवाच्या जवळ तिथंच राहत होता ना नामदेव महाराज. मग अखंड होता की नाही? आणि आपला ज्याला अखंड शेजार होता त्याला जर देव कळला नाही तर आपल्या 1.5 तासात काय कळणार आहे बरं? ते होईत नाही आता आपल्याला. तर काय काय जाणार ते तरी कुठं जमतंय की 1.5 तास द्यायचा आहे म्हणून, नाही कसं कळणार, कधी कळणार? त्याला अखंड जायला देवाचा शेजार आणि कार्य अहंकार नाही गेला. बरं, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उलट तपासणी. तुमच्याकडे पण आता आहे का जवळ अखंड का नाही? आहे ना. मग आपल्याला कळाला, मग आपण कोण आहोत? उगाच त्या नामदेव महाराजाला आपण सगळ्यांनी वाईट करून ठेवलं. हा, त्याचे उलट उपकार समजा. ते काहीच म्हणत नाही. कधी म्हणलं का? कधी नामदेव महाराज येऊन उभे राहिले, म्हणले एवढा मोठा माणूस मी आणि तुम्ही मामतो मध्ये म्हणता, मला म्हणता मी अखंड देवाला जायचा शेजार कार्य अहंकार नाही गेला. कधी बोलले का? त्याला साधू म्हणावं, त्याला संत म्हणावं. ते म्हणजे जाऊ द्या, माझ्या नावाचा उपयोग करून बाकीचे तरतायत ना, मग तरू द्या. नाही तर आपल्यासारखं आला असतं ते कधी कधी ते मेलेलं मुर्दं वर येतं आणि म्हणतो माझ्याबरोबर बोलतो, माझ्याबरोबर वाईट साईड बोलतो. तसे ते बोलले असते की नाही नामदेव महाराज? पण ते काहीच बोलत नाहीत आपल्याला. पण त्यांना असं वाटतं माझ्या नावाचा उपयोग करून, भले मला वाईट म्हणत असतील पण माझ्या नावाचा उपयोग करून ही लोक एवढी घडतायत ना, मग घडू द्या त्यांना. म्हणून ते काहीच बोलत नाहीत. कधी अखंड दयाला देवाचा शेजार आणि कार्य अहंकार नाही गेला. सांगा बघा, अखंड असताना सुद्धा त्याला कळालं नाही. आपल्याला कधी कळायचा? पण म्हणून पहिला काय गेला पाहिजे? अहंकार गेला पाहिजे. अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला, आणि ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. खरे म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अहंकार नाहीसा करून त्याच्याशी समरस व्हावे लागते. पण आपल्याला अहंता कायम ठेवून अनुभव घेण्याची सवय लागलेली आहे. ती सवय आपण बघा बरं का, इस पॉइंट को नोट किया जाए. तो अहंकार नाहीसा करून त्याच्याशी समरस व्हावे लागते. पण आपल्याला अहंता कायम ठेवून अनुभव घेण्याची सवय लागलेली आहे. तो अहंता ठेवूनच काय केलेलं आहे, आम्हाला देव प्राप्त व्हायला पाहिजे. कसं काय अहंता ठेवून देव प्राप्त होईल? नाही होणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे? पहिला तो अहंकार गेला पाहिजे. ती सवय आपण स्वस्वरूपानुभवास लागू करतो. म्हणून मी देह आहे या अंतेने दृश्याचा अनुभव घेणे आहे, मी ब्रह्म आहे या अंतेने स्वरूपाचा अनुभव घेणे, हे दोन्ही अनुभव अभेदात भेद निर्माण करतात. म्हणून दोन्हीही खरे नाही. मी ब्रह्म आहे हाही अहंकार आहे, आणि मी देह आहे हा सुद्धा अहंकार आहे. कारण दोन्ही भेदच आहेत ना. मी देह म्हणजे इथे सुद्धा वेगळा झाला, मी आणि देह. आणि मी ब्रह्म म्हणजे इथं सुद्धा वेगळा झाला, मी आणि ब्रह्म वेगळं. दोघांमध्येही
काय आहे? भेद आहे. म्हणून दोन्ही खरे नाही. आता एक नवीन मराठी पिक्चर आले अंकाराबद्दल, म्हणून मला आता आठवलं. देऊळ बंद 2 आता आलाय मराठी पिक्चर. देऊळ बंद 2. मला अंकाराबद्दल सांगायचंय. तर त्यांनी शेवटी ते जे स्वामी समर्थ होते ना, त्यांनी असं सांगितलं की म्हणले ती सगळी माणसं म्हणायला लागली की ते अदृश्य झाले तिथून. पहिले मानव रूपामध्ये आले होते, त्यांनी ते काय कार्य करायचं होतं ते केलं. मला फक्त ते अंकाराबद्दल बोलायचं, म्हणून मला संपूर्ण ते सांगायचं नाही. तर त्यांनी म्हटलं, सगळे म्हणायला लागले आता तुमचं दृश्यरूप दाखवा, आमचं चुकलं असं तसं. ते लगेच निघून गेले ना तिथून, म्हणजे अदृश्य झाले. थोडक्यात निघून गेले म्हणजे दृश्य होते ते अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. आणि मग सगळे रडारडी वगैरे सगळे, नाही आम्हाला आता आमचं चुकलं, आता आम्ही असं करणार नाही, तुम्ही आम्हाला. मग एक आकाशवाणी झाली, म्हणजे त्यांच्याच मुखातून ते म्हणाले माझं दर्शन तुम्हाला होईल, पण जी निष्कपटा व्हावी उसण्या घाई झुंजावी. जी निष्कपट आहेत, जी निराभिमानी आहेत, जी निरामय आहेत, जे स्वच्छ प्रेमाचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ नाही त्या प्रेमामध्ये, अशांनाच फक्त मी दिसेल. ज्यांनी कधीच आयुष्यभरामध्ये ज्यांनी पाप केलेले नाही त्यांनाच फक्त मी दिसेल, बाकीच्यांना दिसणार नाही. त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. येशू ख्रिस्तांच्या काळामध्ये एक महिला होती, स्त्री होती, आणि त्या स्त्रीला सगळे दगड मारत होते. जाऊ दे, कोणी अफवा पसरलं असेल, काहीतरी काही झालं असेल किंवा काही झालं असेल, समजा अफवा पसरली असेल किंवा झालं असेल की म्हणे या महिलेने काही वेगळं कृत्य केलं, अकृत्य केलं थोडक्यात असं, म्हणून त्याच्यावर सगळे दगड मारतात. आणि तेवढ्यामध्ये सगळी गर्दी जमलेली, तिला दगड मारतात सगळे. मग येशू ख्रिस्त आले. येशू ख्रिस्त म्हणले थांबा. म्हणले काय झालं? तर म्हणले ह्या बाईने असं असं केलं म्हणून आम्ही त्याच्यावरती दगड मारतो. तर म्हणले एक काम करा, दगड मारा तुम्ही, पण मला सांगा तुम्ही जेवढे इथे आहात ना, त्यांनी आयुष्यभर कधीच असं कृत्य केलं नाही, कधीच कुठलं पाप केलं नाही, त्यालाच फक्त दगड मारण्याचा अधिकार आहे. सगळी गपचीप दगड खाली पडली, एकही कोण तसा राहिला नाही. येतं ना लक्षात तुमच्या? अहंकार माणसाला कुठे नेऊन पोचविले हे सांगता येत नाही. झालं ते. मग स्वामी समर्थ बोलले की बाबा जे असे आहेत निष्कपट आहेत, ज्यांनी आयुष्यभर कधीच पाप केलेलं नाही, त्यांना फक्त दगड मारण्याचा आपलं, मी त्यांना फक्त काय होईल, मी दर्शन देईल, बाकी मी कोणाला दर्शन देणार नाही. आणि जेवढी सगळी लहान मुलं होती 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत, तेवढी ते झाले ना, दृश्य झाले ते. पण ती जेवढी पोरं होती ना, ती सगळी पळाल्याने त्यांचे पाय धरले किंवा आजूबाजू नाचायला लागली. आणि ही माणसं तशीच उभी स्टँड आहे. त्यांना कळलं, म्हटलं कुठे आम्हाला तर काही दिसत नाही, पोरांना कशी काय दिसले. म्हणजे ती मुलं कशी होती? निष्कलंक होती, निष्पाप होती, म्हणून त्यांना देव दिसला. आणि मोठ्यांना का नाही दिसला? एथ जाणीव करी त्याची नेणे, आथिले पण मिरवी त्याची म्हणे, आम्ही झालो ऐशाचे तो म्हणे, तो काहीच नेणे. निष्कपटांना देव लगेच भेटणार, म्हणून कपट राहायचं, निरहंकारी राहायचं. आणि जेवढ्यात जेवढं आपल्याला कर्म चांगलं करता येईल, चांगल्यात चांगलं तेवढं करायचं. एक वेळ देव पाहण्याचा प्रयत्न करू नका, पण चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. स्वतः देवच सांगतोय मुखातून. एक वेळ माझी अपेक्षा करू नका, पण कर्म चांगलं करा. तुकाराम महाराज ज्या टायमाला विमानातून निघाले, त्यावेळेला सगळी लोक म्हणायला लागली तिथे की जाता जाता आमच्यावरती काहीतरी कृपा आशीर्वाद करून जा. काय सांगावं महात्म्यांनी. आणि आमच्यासारखी लगेच म्हणले असते, लगेच हात उंचावले, तुमचं भलं होईल, आमच्यामुळे आमची तुमच्यावरती कृपा होईल. अरे कसली तुझ्यावरती कृपा, तुझी कृपा व्हायची, तुझ्यावर पहिली झालेली असली पाहिजे ना, तर दुसऱ्यावरती कृपा होईल ना. पण यांच्यावर झालेली होती तरी पण ते काय म्हणाले,
सगळे म्हणले आम्हाला जाता जाता काय करा, आमच्यावरती कृपा करून जावा. कर्म धर्म तुमचे असावे कल्याण. तुमचं कर्माने आणि धर्मानेच तुमचं कल्याण होणार आहे, बाकी कुठल्याच गोष्टीने तुमचं होणार नाही. म्हणून देव कसा आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. देव निष्काम आहे, देव निष्कपट आहे, देव प्रेमळ आहे, असं देवाचं स्वरूप आहे. आणि ते आपल्याला बनायचंय. मग कशाला आपल्याकडे का कपटीपणा येईल, कशाला एखाद्याबद्दल आपल्याला द्वेष अजून जर आपल्याला जर द्वेष निर्माण होतोय एखाद्याबद्दल, अजून जर एखाद्याबद्दल आपल्याला राग येतोय, समजून जायचं अजून आपण तसे ब्रह्मस्वरूपाशी तदाकार झालेलो नाही, आपण ब्रह्म अजून झालेलो नाही. तर आता चान्स आहे, चान्स घ्या. आता जर हा चान्स निघून गेला तर परत 3 वर्ष तुम्हाला चान्स मिळणार नाही. म्हणून आता जे कोणी समजा बोलत नसेल, बोलायला सुरुवात करा आजपासून. कुणाचा कोणावर राग असेल तर काढून टाका, बाजूला टाका. नाही, आता मी आजपासून मी यांच्यामध्ये देवच बघणार. बाबा मी तुमची काही कर्म बघणार नाही, मी तुझ्यामध्ये देवच बघणार. बस. जाताना असं वाटलं पाहिजे, कोण बोलायला लागलं की कोण जर भांडायला लागलं तिथं 3ऱ्या माळ्यावरती म्हणायचं आपण जाता जाता हरे कृष्णा. कशाला अरे भांडतो त्याच्याबरोबर? काय दिसलं पाहिजे आपल्या त्याच्यामध्ये? भांडणाऱ्यामध्ये का कोण दिसला पाहिजे? कृष्णच दिसला पाहिजे. आणि आपल्याबरोबर चांगलं बोलतो त्याच्यामध्ये कोण दिसला पाहिजे? कृष्णच दिसला पाहिजे. फक्त आपल्याला चांगला बोलतो त्याच्यात कृष्ण दिसतो, आणि आपल्याला वाईट बोलायला लागलं की बरं चांगलं करतो ते कोण करतो? देवच करतो. आणि वाईट करतो तो तोही देवच करतो. बरं ते वाईट करतो म्हणजे त्या भगवंताच्या अंतकरणात असं नसतं याचं वाईट व्हावं, त्याने ते सुधारणा व्हावी त्याची. आई मुलाला मारते, आई मुलाला दटवते, ते काय तिचं असं म्हणणं असतं का त्याने त्याचं वाईट व्हावं म्हणून? म्हणजे याचा अर्थ भगवंत जर आपल्याला समजा काहीतरी वाईट बोलत असेल, कोणी माणूस म्हणजे आता तुम्हाला कळलं, आता देव सर्वत्र आहे म्हणजे कोण बोलतो? मला समोरचा बोलणारा देवच बोलतो ना. मग काहीतरी तुझ्यामध्ये त्याला गोंधूस दिसला असेल म्हणून बोलतो ना. मग तो गुंडूज आपण सुधारावा का आपण उलट आणि त्याला असं म्हणावं हे तू असं बोलतो तसं बोलतो? नाही ना. तुला गुणदोष तुझे दाखवणार, उलट मी असं सांगतो, मला असं वाटतं की आपल्याला जो गुणदोष दाखवतो ना त्याला खरा देव मानावा. कारण असं कोण आपले गुणदोष दाखवत नाही बरोबर. चांगलेच बोलतील पण दोष असल्याला दाखवणार नाही. खरा दोष आपल्या मला दाखवतो त्याला देव समजा. असं कोणी काय कोण बोलायला लागलं ना त्या माणसाबद्दल असं समजा काय केलं, हे का तसं बोलू नको, हे का बोलू नको, आज त्याला कळू दे ना आपलं काहीतरी चुकलंय कुठेतरी म्हणून. कळू दे ना त्याला काय, मग तो काहीतरी सुधारणा करेल त्याच्यामध्ये. आपलं कुठेतरी काहीतरी चुकलंय, काय बोलायचं नाही? हे असं आपणच कुठेतरी कमी पडतो. समाजाला चांगलं सांगण्याचा, समाजाला त्यातून बाहेर काढण्याचा कुठेतरी आपण कमी पडतो. हा खरं बोला ना. स्वस्वरूपाला कोणताही आभास नाही, कोणताही गुण नाही, म्हणून त्यास ओळखण्याची काही गुण नाही, सांगता येत नाही. मी जे आहे आणि मी ब्रह्म आहे हे दोन्ही काय आहे? दोन्ही खरे नाही. अहंतेचे स्वरूप ध्यानात यावे म्हणून काही पुन्हा सांगतो. अहंतेचे हे विवेचन लक्षण देऊन ऐकावे. बघा आता किती उपकार करावे साधू संतांनी आपल्यावरती, ह्याला म्हणायचं उपकार म्हणून. काय उपकार केले आता ते सांगणार आहे आपल्याला. अंत्यचे स्वरूप ध्यानात यावे म्हणून काही पुन्हा सांगतो. कारण आपल्याकडे अंत आहे आपल्याला कळत नाही ना. कळतं आपल्याला. ठाण्याला जो विषय झाला होता याच्यामुळेच झाला होता. म्हणजे आपल्याला कळत नाही आपल्याकडे अहंकार आहे का, आपल्याकडे काय दोष आहेत हे आपल्याला कळत नाही. काय झाला तो विषय तिथे? आपल्या हागल्याण्याचा वास येतो, काय येत नाही? आपल्या हागण्याचा वास येत नाही पण दुसऱ्याचा हागण्याचा वास येतो. खाली येऊन बोलावं लागतं. म्हणजे आपल्याकडे अहंकार आहेत, आपल्याकडे दोष हे आपल्याला कळत नाही पण दुसऱ्याचे लगेच दिसतात. म्हणजे त्याचा वास लगेच येतो पण आपला काय वास येत नाही. काय करावं? किती खाली येऊन बोलावं, अजून किती खाली येऊन बोलावं. अहंतेचे स्वरूप ध्यानात यावे म्हणून आपले पहिले गुणदोष कळावे.
आपले जर गुणदोष कळले नाही आणि आपण जर झाकून ठेवले ना तर आपल्यासारखा गुन्हेगार आपणच आहोत. कारण का आपण स्वतःला साबित करत असतो, नाही मी चांगला आहे. अरे येड्या चांगला कसला, काहीतरी तुझ्यात गुणदोष असतील, प्रकृती आहे, काही होऊ शकतं, मान्य कर ना. तर तुझ्यात काहीतरी सुधारणा होऊ शकते. ते जातील का नाही जाणार, पण तू पहिलं कबूल केले पाहिजे आपल्यामध्ये काहीतरी गुणदोष आहेत. नामदेव महाराजांनी का होईना, उशिरा का होईना, पण मान्य केलं ना की नाही, मी जो देव पाहतो तो एकदिशीय देव आहे आणि आपल्याला जो देव पाहायचा तो व्यापक पाहायचा. एकदेशी म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या पटकन लक्षात येतं शब्द की मी मूर्तीपुरता देव पाहतोय म्हणजे एकदेशी. तेवढाच 3.5 हाताच्या आहेत का किंवा मूर्ती इतका देव आहे हे मी पाहत होतो, पण नाही, देव स्वस्वरूपाकार म्हणजे व्यापक आहे. कबूल केलं ना त्यांनी, म्हणून त्यांचा तो अहंकार गेला. काय त्यांना अहंकार होता, देव माझ्या ताटात जेवतो, देवाशी मी बोलतो, म्हणजे त्याला असं वाटतं माझ्यासारखा भक्त कोणीच नाही. अहंकार नाही, तो अहंकार घालवायचा होता त्याला. तो अहंकार जास्त आहे. हे ताकदीचा अहंकार, अमुक तमुक हे अहंकार जास्त हवे. अहो ताकदीचा अहंकार काय, कधी एखाद्या उद्या हातामध्ये समजा चायचा कप आला, विठ्ठल 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 करायला जाईल, तो राहील का? हा मेन अहंकार आहे की मी देह आहे आणि मी देह असल्यामुळे त्याला देव तेवढाच दिसत होता. येतंय ना लक्षात? मी देह आहे असं म्हणल्यामुळे देव तेवढा केवढा दिसत होता, एकदेशी दिसत होता, मूर्तीपुरता दिसत होता, म्हणून व्यापक कळत नव्हता. आणि ज्या वेळेला त्याची ती अहंता गेली तेव्हा त्यावेळेला व्यापक दिसला. सर्व ठिकाणी ती वस्तू काय व्यापून आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना व्यापून असणारे स्वरूप भेदरहित व सम आहे. त्यामध्ये अहंता भेद निर्माण करते. मी ब्रह्म आहे, अहंताच आहे. खालच्या पातळीवर मी देह आहे असे रूप ती घेते. ती नाना कल्पना करते, शब्द ज्ञानामध्ये रमते, अन्वय व व्यतिरेक करीत सुटते. हे सगळे बाजूस सारून निशब्द स्वरूपाची अनन्य आहे. अशा रीतीने आता दोन्ही सांगितलं की मी ब्रह्म आहे आणि मी देह आहे. ही सुद्धा काय आहे, ही सुद्धा अहंता आहे. मी देवाबरोबर जेवतो, देव माझ्याशी खातो, देव माझ्याशी पितो. ह्या काय होता, हा अहंकार होता, मुळातला अहंकार. तसा अहंकार समजा जर आपल्या समजा ताकदीचा अहंकार असेल, कोणाला वाटायचं माझ्याकडे ताकद आहे, मला असं तसं, तर समजा तो कारण म्हणून भगवंताने आपल्याला काय केलेलं आहे, आपल्याला जी मर्यादा दिलेली आहे वयाची, त्याचा हे कारण हेच आहे. देवाला वाटतं, त्याला काय वाटतं, देव काहीच नाही माझ्याकडे. अरे काहीच नाही करत कसं, आता नाही लगेच करणार, तुला त्याची शिक्षा भोगावीच लागणार. तू जर एखाद्याला म्हणत असेल, एखादा तू हा पैलवान असेल समजा आणि एखादा पुढचा कडका पैलवान आहे, त्याला मारली लात समजा, आता तो त्याला विचारायला तेवढी ताकद नाही, पण याने लात मारली. पण देव म्हणतो आता तुझ्याकडे मी काय बघू शकत नाही, कारण तुझ्याकडे आयुष्य तेवढं आहे ना, आता ते दिलेलं आहे मी, आता त्याला विलाज नाही. पण म्हटलं पुढच्या वेळेला मात्र माझ्यातून तू सुटणार नाही. आणि तोच माणूस एका कोबडीवर चालत असतो पुढच्या जन्मामध्ये, कारण एक पाय त्याचा नसतो. कुठे गेलेला असतो पाय तो, त्याला लात मारलेला आहे. हा तुम्ही चांगल्यासाठी समजा एखादा तो माणूस एखाद्या कोणावर तरी अत्याचार करतोय किंवा वाईट गोष्ट करतोय, मग तू लात मारली असतीस ना, ती कामाला आली असती. पण तू विनाकारण लात मारली, तुझी ताकद दाखवायला लात मारलीस. किंवा म्हणलं आता तुझी ताकद नाही मी काढून घेणार, कारण आता तू स्वतः कमवलेली आहे, पण पुढच्या वेळेला मात्र माझ्या हातात आहे. मग त्याचा दुसऱ्या टायमाला जन्म घेतो, त्या टायमाला एका हातात त्याच्यामध्ये फुगडी असते, कारण का एक पाय नसतो त्याचा, त्याने विनाकारण त्या माणसाला लात मारलेली आहे. हे कर्म कधी कुणाला सुटणार नाही, सुटणारच नाही. देव स्वतः म्हणतो, अरे देवाकडे एक जण गेला, म्हणला देवा काय म्हणलं, माझे कर्म एवढं बॅड कर्म माझ्या पाठी मागलेलं आहे. म्हणलं येड्या, तुझा घरात जरी जन्म झाला, मला माझा तुरुंगात जन्म झाला, सांग आता कुणाचं बॅड कर्म आहे. म्हणलं तुझा मृत्यू जाऊ दे, आपण थोडंच घेऊ, तुझा मृत्यू घरात झाला, पण माझा म्हणला जंगलात मृत्यू झाला, सांग आता कुणाचं कर्म बॅड आहे. येडा आहे का म्हणलं, देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. ते त्याचा पांगठ्याला त्याचा जो तीर लागला ना, ते घाबरलं ना, बाण लागला. ते म्हणलं थांब, तू घाबरायचं नाही. म्हणलं माझी गरज नाही, तुझ्या हातून मृत्यू व्हावा हे मी विधी लिखित आहे.
बघ म्हणलं भागवतामध्ये जाऊन, आता ते कसलं जातं भागवतात बघायला. पण म्हणलं बघ, म्हणलं मी माझा मृत्यू मी स्वतः लिहून ठेवलाय, तुझ्या हातून होणार आहे म्हणून. झाला की नाही? कर्माला घाबरावं, एक वेळ देवाला घाबरू नका, पण खरंच कर्माला घाबरा. जेवढं शक्य होईल तेवढं प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. सगळ्यामध्ये जर देव आहे तर आपण प्रेमाने नको का त्यांच्याशी वागायला? देवाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. बरं मला सांगा, तुम्हाला वाईट बोलायलाही शब्द वापरावे लागतात आणि चांगलं बोलायला शब्दच वापरावे लागतात ना. मग त्यापेक्षा चांगले शब्द वापरा ना. चांगलं बोलायला शब्दच वापरावे लागतात ना, आणि वाईट बोलायला शब्दच वापरावे लागतात. त्यापेक्षा चांगले शब्द वापरा, प्रश्न मिटला. दोन्ही बोलण्यासाठी शब्दच आहे, त्यापेक्षा एक शब्द ठेवा, फक्त चांगल्यासाठी तो शब्द ठेवा, बाकीचे शब्द बाद करून टाका. काय आहे कोणाचं इथे समजा, सांगा बरं मला. पण जेवढं तुम्हाला आयुष्य मिळालं ना तेवढं खरंच बघा. तुम्हाला जमलं तर मी प्रत्येक वेळा सांगतो, माझी आसक्ती नाही तुमच्यावरती की तुम्ही हे कराच म्हणून, पण प्रयत्न करा शक्यतो. कारण शास्त्र सांगतं, शास्त्र प्रत्येक ठिकाणी सांगत असतात की सर्वात मोठा जर आपला शत्रू असेल तर आपला अहंकार सर्वात मोठा शत्रू, तो घालवा. आणि काय अहंकार म्हणजे मी जे आहे हा अहंकार आहे बरं. आणि तो अहंकार जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत नाही. 18 अध्याय पहा माऊलींचा. जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत. जाऊ द्या, अहंकार चाललायच तर आपण अहंकाराचं स्वरूप अजून पूर्ण करू तुम्हाला. एक जगला तर जगू देत नाही, मेला तर मरू देत नाही. कसा तर एक कुत्री होती आणि नाही एक व्यक्ती होती अशी, पण ती धार्मिक होती तर त्याला जाता जाता त्याला कळालं की म्हटलं आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे. मला सांगायचे काय, सत्यशील अहंकार जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत नाही. तर तो म्हणाला, हे बघा मला आता ह्या जन्माचा वीट आलाय, आता मला पुन्हा जन्म नकोय. मला सांगायचं असं, देहंकार माणसाला कसा नाडतो ते लक्षात घ्या. म्हणून प्रथम आपला देहंकार घालवायचा आहे. बाकी सगळे अहंकार आहेत ना ते जातील. मग सांगितलं तुम्हाला की ताकदीचा अहंकार, हातातली बशी विठ्ठल 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 करायला लागली की गेला. आणि ह्याचा समजा संपत्ती, धन दौलत, संपत्तीचा अहंकार कधी जातो? ज्या टायमाला तंबाखू खायची सवय असते आणि ज्या टायमाला तिथं चुना मागण्याची वेळ येते त्यावेळेला तोही अहंकार निघून जातो. आता स्वरूपाचा अहंकार, मिलय भारी, कसा दिसतो थांब जरा. मग बघ 70-80 वर्षांनी नंतर माकडासारखा दिसतो. आता तो असा दिसतो ना, 70 वर्षांनी माकड म्हणणार तुला. कारण ते सगळ्या सुरकुती आलेल्या असणार, हे सगळं गळलेलं असणार, डोळे आतमध्ये पोहे गेलेले असणार, हे इकडून सगळे शेंबूड येत असणार, हात गेलेला असणार. मग कळलं तुला कसा दिसतो, म्हणजे तो या अहंकार राहत नाही. म्हणून सर्वात मोठा शत्रू अहंकार म्हणजे मी देह आहे. हे मग त्याला कळालं की म्हणले आता मृत्यू माझा जवळ आलेला आहे. ते म्हणाले, बाजूच्या गल्लीमध्ये कुत्री येणार आहे, तिला 4 पिलं होणार आहे, 3 काळी असतील आणि एक काळा असेल, पण त्याच्या पाठीवरती सफेद पांढरे पट्टे असतील. म्हणले ते जे पट्टेवाले ना त्या कुत्र्याला बाहेर आल्याबरोबर त्याला मारायचं. मला सांगायचं कळलं ना तुम्हाला, देह अहंकार जगला तर जगू देत नाही, मेला तर मरू देत नाही. म्हणलं त्याला मारायचं, तो मेला, कारण माझा आता तेवढाच जन्म राहिलेला. तेवढा म्हटलं तुमच्या आता तुम्ही संपवा तेवढा, मला वीट आलाय आता या जन्माचा. आणि आली, झालं बाबा, कुत्री गेली, कुत्रीला 4 पिढे झाली, एक कुत्र ते तसं आलं आणि हा काठी घेणार आणि मारणार. तेवढ्यात आकाशवाणी झाली, मला मारू नका, मला या देहामध्ये बरं वाटतंय. जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत नाही. ते अहंकार विचित्र आहे. ते अहंकार घालवण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा. अंत्यचे स्वरूप ध्यानात यावे म्हणून काही पुन्हा सांगतो. अंत्यचे हे विवेचन लक्ष देऊन ऐकावे. अंत सूक्ष्म होत जाऊन स्वरूपापर्यंत पोहोचते. ती स्वरूपाच्या अनुभवाच्या मागे मागे राहते. अनुभव जेथे जाईल तेथपर्यंत जाते आणि मग तो अनुभव संपूर्णपणे शब्दांनी वर्णन करते.
मीच स्वस्वरूप आहे असे म्हणणे हेच अंतेचे रूप समजावे. निराकार व भेदरहित स्वस्वरूपामध्ये ती आपोआप वेगळेपणाने नजरेस पडते. स्वतः मीच ब्रह्म आहे अशी भावना होणे हा अंतेचा भ्रम आहे. बघा, स्वतः मीच ब्रह्म आहे. का इथं अंता सांगितले मीच ब्रह्म आहे? का? कारण येड्या तू एकटा ब्रह्म नाहीस, तर तुझ्या सहित सगळं संपूर्ण जग ब्रह्म आहे. म्हणून इथं अंता सांगितलेले मीच ब्रह्म आहे. मीच ब्रह्म तू एकटा नाही अशी भावना होणे हा अंतेचा भ्रम आहे. अत्यंत सूक्ष्मात जाऊन सूक्ष्मपणे पाहिले म्हणजे माझे हे बोलणे बरोबर कळेल. मी देह आहे ही जशी कल्पना तशी मी ब्रह्म आहे ही देखील कल्पनाच आहे. कल्पनाच आहे. जीव म्हटल्यावर शिव आला. आता इथं सुद्धा आता त्याला थोडं कसं होत नाही, तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीत काय करायला पाहिजे, निरसन झालं पाहिजे ना तुमचं, नाही का? काय सांगितले ते? मी जे आहे ही अशी कल्पना तशी मी ब्रह्म आहे ही देखील कल्पनाच आहे. कल्पनेतून भावना निर्माण होते आणि मी जे आहे ही जशी कल्पना, मी जे आहे ही जशी कल्पना तसं मी ब्रह्म आहे ही देखील कल्पनाच आहे. मी ब्रह्म कधी झालं? तो सुरुवातीला मी जीव म्हणायला लागला म्हणून त्याच्या सापेक्ष मी शिव किंवा मी ब्रह्म म्हणायला लागला. पण तसं आता इथे खरं बघायला गेले तर मी म्हणजे मी जीव हेही नाही आहे आणि मी ब्रह्म किंवा मी शिव म्हणणं हेही नाही आहे. कारण तू कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे, दोघांच्या पलीकडचं आहेस. आता एक तुम्हाला ते उदाहरण सांग. पती आणि पत्नी, लक्षात घ्या आता. म्हणजे मी देह आहे ही जशी कल्पना आहे तशी मी ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पना आहे. हे एकमेकाच्या सापेक्ष आहे. मी जीव म्हटलं, मग सांगितलं, सुख म्हटलं की तिथं दुःख आलं, चांगलं म्हटलं की तिथं वाईट आलं. तसं मी देह म्हटल्यावरती, मी जीव म्हटल्यावरती तिथं मी ब्रह्म आलं. बरोबर आहे. पण आता मी जीवही नाही आणि मी ब्रह्मही नाही. मी छोटी लाटही नाही आणि मी मोठी लाट नाही. तर मी कोण आहे? समुद्र आहे. बरोबर. पण तिकडे समुद्रापर्यंत जाण्यासाठी म्हणावं लागलं की बाबा रे तू छोटी लाट आहे. म्हणजे छोटी लाट मोठ्या लाटेला जरा शरण गेली पाहिजे, मग ती मोठी लाट तुला काय करेल? समुद्रापर्यंत घेऊन जाईल. हे सांगण्यासाठी फक्त काही ती कल्पना मांडलेली आहे. म्हणून काही कल्पना मांडली म्हणजे ते खरं आहे का? नाही. ते समजून घेण्यासाठी फक्त जीव आणि मी जीव आहे आणि तू ब्रह्म आहे असं म्हणावं लागलं. ब्रह्म आणि त्याच्याही पलीकडचं ब्रह्म स्वरूप आहे. येते लक्षात? बरं. आता पती आणि पत्नी हे कधी? लग्न झाल्यावर का लग्न व्हायच्या अगोदर? लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी. पत्नीच्या सापेक्ष पती. पत्नी म्हटल्यावर पती आलाच. बरोबर ना? पत्नी म्हटल्यावर पती आला म्हणजे पत्नीच्या सापेक्ष कोण आहे? पती. त्यांना जाणं आपल्यापैकी राहू द्या, कोणाचा तरी आपण पकडू. आता तिचा तो पती गेला म्हणजे वैकुंठवासी झाला. आता ती पत्नी आहे का आता ती स्त्री आहे? आता ती कोण आहे? स्त्री आहे. मग तिला पत्नी कोणामुळे पत्नी नाव लागलं होतं? कोणामुळे? पतीमुळे. म्हणून पत्नीच्या सापेक्ष पती. आणि आता पती नाही, पती नाही. मग आता ती कोण आहे? आता ती पत्नी आहे का स्त्री आहे? स्त्री आहे. मग हे सापेक्ष. आता पत्नीही नाही आणि ती आता काय? तिथं तिचा पती नाही. तसा इथे आता जीवही नाही, आता ब्रह्मही नाही. आता तो ब्रह्मस्वरूप झाला. कळालं का नाही? कळालं ना? एवढं कळालं तरी पत्नीच्या सापेक्ष पती. लग्न व्हायच्या अगोदर पती पत्नी म्हणतो का? नाही. लग्न झाल्यावर काय म्हणतो? पती आणि पत्नी. म्हणजे पत्नी होती म्हणून तो पती आला. नाही, पत्नी नसती तर पती म्हटलं असतं का? नाही. मी जीव म्हटल्यामुळे ब्रह्म आलं, मी जीव म्हटल्यामुळे देव आला. नाही तर मी नाही आणि आता तूही नाही. मग आता कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे. तिथं आता मी नाही राहिला आणि तूही नाही राहिला, तू ब्रह्मस्वरूप आहेस. बरं, आता हे कळालं ना? बरं, अजून एक सांगतो उदाहरण कबीर महाराजांचं. जब भी मैं था तभी तू नहीं था. काय? जब मैं था तब तू नहीं था, अब तू है तो मैं नहीं.
कशामुळे झाला? तू कशामुळे झाला? मी म्हणजे आता अहंकाराचा विषय झालाय ना, अहंकार. मी म्हटल्यामुळे काय झालं? जबी मैं था तभी तू नाही था, म्हणजे ब्रह्म नव्हतं, म्हणजे तिथे ब्रह्मस्वरूप नव्हतं, देव नव्हता. जोपर्यंत मी आहे, माझ्याबरोबर अहंकार आहे, तोपर्यंत देव नाही. जबी मैं नाही था तभी तू था. जेव्हा आता माझा मीपणा गेला, आता कोण राहिला शिल्लक? देव राहिला. म्हणून अहंकार घालवायचा आहे. मग देह आहे ही जशी कल्पना, तशी मी ब्रह्म आहे ही देखील कल्पनाच आहे. कल्पनेतून भावना निर्माण होते आणि सद्वस्तू किंवा स्वस्वरूप तर कल्पनेच्या पलीकडे आहे. कल्पना स्वरूपाला मर्यादा घालू पाहते, पण स्वस्वरूप अनंत असल्याने कल्पनेने त्याला मर्यादा घालता येत नाही, स्वरूपाचा अंत लागत नाही. आता तुम्ही आता दासबोध शक्य होईल तेवढा नीट श्रवण करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेला आत्मानुभव, अमृतानुभव ज्या वेळेला येईल, त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यातल्या गोष्टी आठवल्या पाहिजे. अमृतानुभवामध्ये फक्त मीच म्हणजे एक ब्रह्म, त्याच्यामध्ये मी तू पण जाऊ दे दुरी, फक्त एक ब्रह्म, एक ब्रह्म. कारण त्यांच्या गुरूंनी सांगितलं, निवृत्ती महाराजांनी, तुझी ज्ञानेश्वरी सांगितलीस, ते गीतेचं काय केलेलं आहेस तू? टीका केलेली आहे. गीते टीका म्हणजे आपण टीका म्हणतो तशी नाही, म्हणजे त्याच्यावरती थोडी सुधारणा करून ती तू केली. पण तुझा स्वतःचा काय अनुभव, आणि अनुभव सांगता येत नाही, म्हणून त्याला अमृतानुभव म्हणतात. आणि तो ज्या टायमाला येईल, त्या टायमाला जी प्रबोधी माणसं आहेत त्यांना तो 100% कळल्याशिवाय राहणार नाही. मग आता प्रबोधी समजा काही अनुग्रहित आहे, समजा काही जुनी, त्यांनी प्रबोधी व्हा, आणि जे काही नवीन नवीन आहेत त्यांना थोडंसं डोक्यावरून हे जर ऐकलेलं असेल तर थोडंसं त्याच्यावर कळणार आहे. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. ब्रह्ममूर्ती पोपट बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वात्म के देव येणे वाग्यज्ञ तो जावे, तो सोनी मजरावे कसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू. भूतान परस्परे पडो मैत्र जीवांची, दुरितांची तिमिर राहू. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीलात वर्षिते सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांडळी. अनवर्थ भूमंडळी भेटतो त्यावरा, कळा कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते अर्णव पुरुषांचे. चंद्रमेजे आलांचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोक. पहिलो आदि पुरुषी अखंडले, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय व्हावे, एकदमने श्री विश्वेश्वराहो. आवै दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती.